मी पाताडे आरजे, शिल्पनिदेशक यांत्रिक डिझेल, ITI वाणगाव, जिल्हा पालघर। आज आपण समजून घेणार आहोत इंजिन कूलिंग सिस्टीम। इंजिनच्या सहाय्याने इंधन ज्वलनाने रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण यांत्रिक कार्यशक्तीत म्हणजेच उष्णता ऊर्जेत केले जाते। या उष्णता ऊर्जेपैकी काही भाग पिस्टनला खालील बाजूस BDC कडे ढकलण्यामध्ये खर्च होतो। काही उष्णता ऊर्जा एक्झॉस्ट व्हॉल्व्ह मार्फत एक्झॉस्ट गॅसेसच्या स्वरूपात बाहेर फेकली जाते। उर्वरित उष्णता इंजिन शोषून घेते, त्यामुळे इंजिनचे तापमान वाढते। इंजिन तापमानातील उष्णता कूलंटच्या मार्फत शोषली जाते इंजिन कार्य करण्यासाठीच्या तापमानापर्यंत। ऑटोमोबाईल इंजिनात रेडिएटर, फॅन, वॉटर पंप, कूलंट रिझर्वायर, थर्मोस्टॅट, हीटर कोर हे कूलिंग सिस्टीमचे भाग असतात। तसेच इंजिन ब्लॉक व रेडिएटर यांना होज पाईपने जोडतात। इंजिन चालू झाल्यानंतर वॉटर पंपच्या सहाय्याने रेडिएटर लोअर टँक कडून कूलंट खेचून वॉटर जॅकेट मध्ये सोडले जाते। या पाण्याचा प्रवाह लोअर टँक ते इंजिन ब्लॉक ते सिलेंडर हेड व शेवटी रेडिएटर कडे असा होतो। कंबशन चेंबर मध्ये तयार होणारी उष्णता या पाण्यात शोषली जाते व ते रेडिएटर इनलेट वाहायला लागते। थर्मोस्टॅटच्या साहाय्याने या पाण्यास रोखले जाते जोपर्यंत या पाण्याचे तापमान इंजिन वर्किंग टेम्परेचर म्हणजेच 80 डिग्री ते 82 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचत नाही। केबिन मध्ये हीटर असल्यास होजच्या सहाय्याने हे पाणी तिथे जाते। या ठिकाणी हीटर हा हीट एक्सचेंजर म्हणून काम करतो व पॅसेंजर कंपार्टमेंट मध्ये हवेत पाण्यातील उष्णता सोडता येते। यावेळी थर्मोस्टॅट हा एका रेग्युलेटर प्रमाणे इंजिन मधील पाण्याला विशिष्ट तापमानापर्यंत नियंत्रणात ठेवतो। हा वॅक्सने भरलेला एक प्रकारचा तापमानावरती कार्य करणारा व्हॉल्व्ह असतो। जेव्हा पाण्याचे तापमान 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचते तेव्हा त्यामधील वॅक्स वितळून रॉडला आत ढकलल्यामुळे व्हॉल्व्ह उघडून पाण्याचा प्रवाह रेडिएटर कडे सुरू होतो। पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यामुळे थर्मोस्टॅटिक स्विच ऑन होऊन कूलिंग फॅन फिरू लागतो। कूलंट हे थर्मोस्टॅट व्हॉल्व्ह रेडिएटर अपर होज मार्गे रेडिएटर अपर टँक कडे वाहायला सुरुवात होते।
या पाण्याचे तापमान जास्त असल्या कारणाने आतील पाणी याला विरोध करते। त्यासाठी अपर टँकवर प्रेशर रेग्युलेटर व्हॉल्व उघडतो व दाब कमी केला जातो। व्हॉल्व उघडल्यामुळे दाबयुक्त पाणी ओव्हरफ्लो टँक कडे जाते। रेडिएटर फ्लॅट ट्यूब मधून वाहताना या उष्ण पाण्यातील उष्णता हवेच्या झोताने कमी केली जाते। ट्यूबचा कूलिंग एरिया वाढवण्यासाठी ट्यूबवर फिन्सची रचना केलेली असते, त्यामुळे जास्तीत जास्त उष्णता बाहेर काढली जाते। हे पाणी रेडिएटर लोअर टँक मध्ये येईपर्यंत त्याचे तापमान कमी होते व ते थंड झालेले असते। हे थंड झालेले पाणी पुन्हा इंजिनकडे पाठविले जाते व ही क्रिया वारंवार घडत असते। या व्हिडिओत एवढेच।